अगले यहां पर पहला ओवर लेकर शार्दुल ठाकुर। और इसी बीच हमारे अंपायर मात्रे जी ऐलान करते हुए इस इनिंग की शुरुआत का पहली गेंद, और ये बॉलर बैक ड्राइव, बेहतरीन खूबसूरत शॉट ये मारते हुए। और महरूब जी ऐसे स्टीफन फ्लेमिंग मारा करते थे, एकदम स्ट्रेट लेफ्ट हैंड ड्राइव, बहुत ही कमाल की उनकी बल्लेबाजी थी और स्ट्रेट ड्राइव बहुत ही बेहतरीन मारा करते थे। उसी का नमूना यहां पर पहली गेंद पर देखने को मिला, दौड़कर एक रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर। और पहली गेंद पर यहां पर खाता खुलता हुआ टीम रत्नागिरी के लिए काफी मजबूत टीम। और स्ट्राइक पर हैं बैटर डॉक्टर आलोक निकम, और इस ओपनिंग साझेदारी पर बहुत सारा दारोमदार रहेगा। और ये दोनों टीमों के लिए ये करो या मरो का मुकाबला रहेगा। अच्छी गेंद थे, फ्रंट फुट पर आकर ड्राइव करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, और गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में जाकर समाती हुई, उनके हाथों को चूमती हुई और डॉट गेंद यहां पर आती हुई। पहला ओवर यहां पर चलता हुआ 8-8 ओवर के ये मुकाबले, टॉस जीता पुणे ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। और ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, एक बार फिर से फ्रंट फुट ड्राइव करना चाहते थे लेकिन कदमों का सही इस्तेमाल नहीं कर पाए, जिसकी वजह से एक और डॉट गेंद आते हुए चकमा देते हुए फ्रंट फुट पर, और लगातार 2 डॉट गेंदें आते हुए। और पावर प्ले का यहां पर भरपूर फायदा उठाने का प्रयास करेंगे दोनों बैटर, क्योंकि अभी 2 फील्डर हम बात करें तो सीमा रेखा के नजदीक में आप रख सकते हैं। पावर प्ले का ये ओवर चलता हुआ, और क्या किफायती यहां पर गेंदबाजी होती हुई, गेंदबाज के माध्यम से पुणे की टीम जिन्होंने टॉस जीता और फील्डिंग करने का निर्णय लिया और कट कर दिया, गेंद को दिशा भर दी, बैक फुट पर जाकर पंच कर दिया और गेंद को रोकने का प्रयास करते हुए फील्डर, उनके पैर में चोट है लेकिन फिर भी भागकर उन्होंने बाउंड्री बचाई अपनी टीम के लिए। और महरूब जी, यही जज्बा होता है जब आप मैदान में खेलते हैं, अपनी टीम के लिए खेलते हैं, अपने गांव के लिए खेलते हैं, तो एक आप सारे दर्द आप भूल जाते हैं और आप में बस एक ही चीज रहती है कि मुझे अपनी टीम को, अपनी गांव को जीत दिलानी है। तो उसी जज्बे के साथ पट्टा बांधकर खेल रहे हैं। अगर उनकी टीम जीत जाती है तो आगे भी उनको और मैचेस खेलने पड़ेंगे, लेकिन वो दर्द को भी अभी पूरी तरह से भूलते हुए। अगली गेंद एक बार फिर से दिशा भर दी गेंद जाती हुई शॉर्ट कवर की तरफ, वहां पर गेंद को कलेक्ट किया और एक ही रन यहां पर मिलेगा। और दूसरी, अब पिछली 2 गेंदें थी वो ऑफ साइड की तरफ ही खेल ली है और इंतजार किया था, गेंद का इंतजार करने का, दिशा भर दी और इसी दिशा के साथ टोटल स्कोर 4 रन 5 गेंदें। पहला ओवर चलता हुआ यहां पर पुणे की टीम काफी अच्छी गेंदबाजी अभी तक देखने को मिली है। पावर प्ले का ओवर, 4 रन। एक बार फिर से गेंदबाज तैयार हैं अपने बॉलिंग मार्क्स की तरफ, और यहां पर एक मौका, नॉन स्ट्राइकर एंड पर डायरेक्ट हिट लगती तो मौका बन सकता था। उसी के साथ अंपायर की उंगलियां चली आसमान की ओर और बैटर चलेंगे पवेलियन की ओर और अब बजेगा म्यूजिक का शोर। ओवर टू डी।
लेकर आएंगे। तो जितने भी महान बल्लेबाज हुए हैं वो या तो ओपनर रहे हैं या वन डाउन रहे हैं। अगर हम बात करें रिकी पॉन्टिंग की या फिर राहुल द्रविड़ की टेस्ट में। फुल टॉस गेंद, गेंद को घुमा दिया है 6 रनों के लिए। डीप मिड विकेट, सीमा रेखा पार पार पार, और अब होगी म्यूजिक की बहार। करते हुए गेंद 4 रनों के लिए। में डीजे बजाते हैं यहां पर भी अच्छी धुन देते हुए, और इसी के साथ वाइड गेंद का ऐलान करते हुए हमारे अंपायर। वाइड गेंद, एक और रन का इजाफा टोटल स्कोर में होता हुआ। अभी हमारे डीजे भाई के लिए वॉल्यूम जो है लिमिट में है, नहीं तो आंटी पुलिस बुला लेगी तो फिर उनके लिए दिक्कत हो जाएगी, इसीलिए वॉल्यूम को कम करके रखा हुआ। बहरहाल क्रिकेट का वॉल्यूम बढ़ा हुआ। फुल टॉस, व्हाट अ वंडरफुल, ब्यूटीफुल, पावरफुल, वंडरफुल 6 रनों के लिए। पहले ओवर में विकेट गिरने के बाद उदय का आगमन हुआ और डॉक्टर उदय ने अपनी टीम को नया उदय दिया है। 2 छक्के लगाए, कमाल के छक्के, मौका मिला और उसको जड़ दिया 6 रनों के लिए। एक बार फिर छोटी गेंद थी और वाइड गेंद का करार करते हुए गेंद का पीछा किया था कि गेंद कहीं से बल्ले में लगी तो लगती ना, तो फिर रोहित जी ये भी अच्छा शॉट हो सकता था। पीछा जरूर किया था लेकिन कथकली डांस करते हुए वापस अपनी जगह पर। वाइड गेंद का ऐलान करते हुए हमारे अंपायर मात्रे जी। छोटी गेंद एक बार फिर से कट कर दिया, यहां पर मौका मौका, और ये कैच कट करते हुए जमीन को छूती हुई गेंद, और इसी के साथ ये मौका हाथ से फिसलता हुआ। और रोहित जी, जैसे हम कभी नहाने जाते हैं तो हमारे हाथ से साबुन फिसल जाता है, तो उसी तरह से यहां पर भी ये कैच फिसलता हुआ एक मौका यहां पर बन सकता था पुणे की टीम के लिए, लेकिन यहां पे मौका छूटता हुआ। कितना महंगा पड़ेगा ये तो वक्त ही बताएगा, लेकिन उदय, डॉक्टर उदय, जिन्होंने 3 छक्के लगाए अभी तक, है ना, अभी तक उनका कैच छोड़ना तो बहुत भारी पड़ सकता है उनको। और ये फुल टॉस गेंद थी ये, और गेंद को मारना चाहते थे लेकिन गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, निचले हिस्से को लगी, और सही तरीके से आते तो यहां पर और भी रन बन सकते थे। बहरहाल 2 ओवर के बाद 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। थैंक यू वेरी मच। बॉलर का नाम बताएं प्लीज, डॉक्टर साहब। बॉलर एक बार फिर से पहले ओवर का गेंदबाज यहां पर गेंदबाजी करने के लिए। अब हवाएं करेंगी रोशनी का फैसला।
अब हवाएं करेंगी रोशनी का फैसला, जिस दिए में जान होगी वही जल पाएगा, वही जल पाएगा। दोनों टीम के लिए करो या मरो का मुकाबला है। दोनों टीम में से कोई भी एक टीम हारेगी तो वो जो है उसकी काफी मुश्किल हालात में होगी, और जो टीम जीतेगी वो दूसरा वो पहला मैच जीतेगी। दोनों टीमें अपना पहला मुकाबला हार चुकी हैं और यहां पर काफी जरूरी है उन दोनों टीमों के लिए इस मुकाबले को जीतने के लिए। शार्दुल, और ये बैकफुट पर जाकर गेंद को दिशा भर दी, पैरों से गेंद को रोका और एक ही रन यहां पर मिलेगा। अच्छी फील्डिंग देखने को मिलती हुई, और मैदान पर आप देखेंगे कि जिस तरह से सुबह हरियाली थी, जो ओस की बूंदे मैदान पर पड़ी हुई थी, वो पूरी तरह से गायब हो चुकी हैं, डिसअपियर हो चुकी हैं, और मैदान और भी खूबसूरत लगता हुआ, और भी मजेदार लगता हुआ, और जैसे जैसे हम शाम की ओर बढ़ेंगे और भी आनंद इस टूर्नामेंट में आएगा, इस मैदान पर आएगा। बहरहाल फील्डिंग में यहां पर बदलाव करने का प्रयास करते हुए 3 फील्डर जो सीमा रेखा के पार हैं, लॉन्ग वाइड इज लॉन्ग ऑफ, वाइड इज लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट। और यहां पर एक मौका, और ये पुल 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 वाटर पुल, गेंद डीप 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 मिड विकेट, सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। और डॉक्टर उदय यहां पर कमाल की बल्लेबाजी करते हुए 14 छक्का वो लगा चुके हैं अपने लिए और अपनी टीम के लिए। कमाल की बल्लेबाजी, एक बार फिर से हवा में है, और गेंद वाइड इज लॉन्ग ऑन, मुंबई पुणे एक्सप्रेस हुए सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। और हम बात कर रहे थे रायगढ़ टीम की, और यहां पर रत्नागिरी टीम के कमाल के बल्लेबाज डॉक्टर उदय का नया उदय होता हुआ इस मुकाबले में 5 छक्के अभी तक लगा चुके हैं। रिवर्स गेंद का मौका, बहुत बड़ा विकेट यहां पर, और कैच लपक लिया शॉर्ट हटमैन की तरफ, और इसी के साथ बहुत जोर का झटका जोर से लगता हुआ डॉक्टर उदय बैक टू द डग आउट। ओवर टू डीजे। सर विकेट कीपर का नाम बताएं प्लीज डॉक्टर साहब, जिन्होंने ये कैच पकड़ा था। सब परत सांगा ना हितेश, और डॉक्टर हितेश जिन्होंने ये बेहतरीन कैच लपका और एक बहुत बड़ा विकेट हासिल करते हुए। और दोस्तों, कानों में खनकती हैं खूबसूरत सी बालियां, कानों में खनकती है खूबसूरत सी बालियां, और भी मजा आता है जब बैटर के लिए बजती हैं तालियां। तालियों के साथ अभिवादन कीजिए 5 गगनचुंबी छक्के लगाकर डॉक्टर उदय वापस पवेलियन की तरफ आते हुए। कैप्टन ऑफ रत्नागिरी डॉक्टर नितिन भगत, उनका मैदान पर आगमन हो चुका है बैटिंग करने के लिए। वो आए हैं और एक अच्छी जो बैटिंग देख के गए डॉक्टर उदय जी, जो कि आउट होकर वापस पवेलियन की तरफ आते हैं। तो अब दारोमदार यहां पर पूरा रहेगा। डॉक्टर भगत के ऊपर पहली गेंद पर अपने इरादे जाहिर करते हुए व्हाट हिट, क्लीन हिट, सुपर हिट, सीमा रेखा को हिट करते हुए 6 रनों के लिए।
कमाल का ये शॉट था, 6 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए। दोस्तों एक बार फिर से आप सभी का स्वागत है महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2023 ऑर्गेनाइज्ड बाय प्राइमा रसायनी रायगढ़ स्टेट लेवल डॉक्टर्स टेनिस क्रिकेट टूर्नामेंट। डॉक्टर संजय कुरांगले जी, जिनकी दिन रात की मेहनत और उनके साथ कंधे से कंधा मिलाते हुए डॉक्टर रोहित कदम, इन दोनों की जोड़ी जो कि इस टूर्नामेंट के लिए जिन्होंने अपना बहुत ही इंपॉर्टेंट वक्त दिया है, और उनके सभी साथी जिनकी वजह से ये बहुत ही बेहतरीन खूबसूरत भव्य दिव्य क्रिकेट का आयोजन यहाँ पर चलता हुआ NISM ग्राउंड रसायनी पर। और यहां पर एक बार फिर से डॉक्टर नितिन का कमाल का छक्का तैयार होते हुए दूसरी गेंद का सामना करने के लिए छोटी गेंद कट कर दिया, और वहां पर पॉइंट पर फील्डर मौजूद है। मौका यहां पर रन आउट कहते कहते पहले आप दोनों रह गए पिच में, हाफ हो गए रन आउट। बाप रे बाप, ओवर टू डीजे। और इसी के साथ आते हुए परत डॉक्टर नितिन भगत, कप्तान रत्नागिरी टीम। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। फील्डर का नाम बताएं प्लीज जिन्होंने थ्रो किया था। डॉक्टर रफीक जिन्होंने ये थ्रो फेंका था और विकेट हासिल किया था। डॉक्टर नितिन भगत छोटी मजेदार धमाकेदार इनिंग खेलने के बाद वापस आ रहे हैं पवेलियन की तरफ, और अगले बैटर मैदान पर आएंगे डॉक्टर प्रशांत काड़े, जो कि लेफ्ट हैंड बल्लेबाजी करते हैं और बहुत अच्छा नाम है। बॉलर का नाम बताएं प्लीज, बॉलर नेम। अगले गेंदबाज राहुल, और स्ट्राइक पर हैं डॉक्टर पोद्दार। और ये गेंद को देखते रहे और जैसे मिसफील्ड हो गई, एक रन जो है चुराते हुए कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। और जैसे ही देखा विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई और दौड़कर एक रन पूरा करते हुए दोनों बैटर। और रोहित जी यहां पर पहले जो है ना, बॉलर ने गेंद को देखा, विकेट कीपर ने गेंद को देखा, उसके बाद बॉलर ने, दोनों बैटर ने गेंद को देखा दौड़कर एक रन चुराते हुए। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। और ये बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, और गेंद तेजी के साथ विकेट कीपर के हाथों में जाते हुए, जैसे नाग फुफकारता है उसी तरह से गेंद नाग की तरफ फुफकारते हुए विकेट कीपर के पास जाते हुए डॉट गेंद। अच्छी वापसी यहां पर बॉलर की। 45 रन 3 विकेट के नुकसान पर। और एक बार फिर से कट करना चाहते थे, बैक फुट पर जाकर बैक ऑफ द लेंथ डिलीवरी थी और सही तरीके से नहीं आती हुई। लगातार 2 गेंदें। और रोहित जी अगर हम बात करें तो दोनों, अगर पहली गेंद आप कैमरे में देखेंगे ऐसा लगेगा एक्शन रिप्ले होता हुआ, लेकिन 2 सेम अलग अलग तरह की गेंदें और दोनों का नतीजा आता हुआ बेनतीजा बैटर के लिए। और अपनी दिशा से भटकते हुए वाइड गेंद का ऐलान करते हुए हमारे अंपायर, एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में 46 3 विकेट के नुकसान पर। और ये दोनों टीमें हैं, ये सभी बैंकों में घूम रही हैं, कहीं पे उनका अकाउंट ओपन हो जाए इस टूर्नामेंट में। अभी तक दोनों का खाता नहीं खुला है और यहाँ पर सख्त जरूरत अपना अकाउंट ओपन करने की और पैसे जमा करने की इस टूर्नामेंट के लिए। और ये अच्छी गेंद थी, उछाल लेती हुई गेंद थी, हल्के हाथों से गेंद को खेलते हुए दौड़कर एक रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर और गेंदबाज ने इस गेंद को कलेक्ट किया था। और इसी के साथ एक और रन 47 रन 3 विकेट के नुकसान पर। और इसके
पहले हमने जो मुकाबला देखा रायगढ़ स्पार्टन, उनकी टीम एक से एक सितारों से भरी हुई उनकी टीम है। और रोहित जी, हमने देखा इसके पहले मैच में उन्होंने कोई रिस्क नहीं लिया, आसानी के साथ खेलते रहे। उन्हें पता था कि हमारी बैटिंग लाइन बहुत मजबूत है और प्यार से वो मुकाबला अपने नाम करते हुए। एक बार फिर गेंदबाज तैयार और ये फुल टॉस गेंद बनाया, फ्रंट फुट पर गए, गेंद को ड्राइव कर दिया, एक रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते थे, मना किया और यहां पर अपना विकेट बचाते हुए, अन्यथा यहां पर एक मौका बन सकता था। और बहरहाल एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में 48 रन, 3 विकेट। पहले बल्लेबाजी करते हुए रत्नागिरी और ये गेंद को मार दिया, गेंद जाते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, एक रन पूरा किया, दूसरे रनों के लिए दौड़ते हुए यहां पर देखते हैं मौका बन सकता है या नहीं, लेकिन आसानी के साथ 2 रन मुकम्मल करते हुए, काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों टीम के बीच और 50 रन कंप्लीट होते हुए टीम रत्नागिरी के लिए पहले आमंत्रित किया गया था उनको बैटिंग करने के लिए। और यह बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए, दोनों टीमें एक एक मुकाबला अपना हार चुकी है और ये जीत अगर जीतते हैं तो उनके हौसले जो हैं काफी बुलंद हो जाएंगे आने वाले मैचेस के लिए। एक बार फिर से बॉलर तैयार और ये कट कर दिया गेंद को, वाटर कट, अपर कट, सुपर कट, सीमा रेखा कट 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 करते हुए 4 रनों के लिए। ओवर टू डीजे। सर बॉलर का नाम बताएं प्लीज, और हमारे अंपायर हमारे अंपायर श्री चंद्रकांत महात्रे जी, एजाज महरूफ जी, स्कोरर रोहित जी, और उसके साथ साथ हमारे डीजे नरुता जी और करण जी, और हमारे यूट्यूब लाइव StarTennis.in के हमारे भाई विशाल बाबर एंड निखिल बाबर की जोड़ी। टोटल स्कोर 54। बॉलर नेम बताएं प्लीज। 3 विकेट, 54, 54 रन 3 विकेट के नुकसान पर। बॉलर का नाम बताएं प्लीज। कुणाल। अगले बॉलर का नाम बताएं प्लीज सर। पराग। जर जोरात सांगा फक्त नाव. माझा आवाज कुठपर्यंत जाईल. सवय ती हळू बोलायची. प्लीज जल्द से जल्द मुकाबला स्टार्ट करें एजाज जी। एजाज जी बाहर है मात्रे जी। और ये फुल टॉस से भी फुल टॉस और वो भी दिशा से भटकती हुई वाइड गेंद का ऐलान करते हुए। यस सर एजाज जी, यस यस एजाज जी लव यू। आप 5 किलोमीटर दूर से भी दिख रहे हैं। और वाइड गेंद का ऐलान करते हुए ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद, ये एक और रन का इजाफा होता हुआ टोटल स्कोर में 55। अब तक 55, 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर की पहली गेंद यहां पर डाली जानी बाकी है। एक बार फिर से बॉलर उड़ा दिया, गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे दौड़ लगाते हुए डीप मिड विकेट की तरफ। और इसी के साथ जैसे मुर्गी पकड़ते हैं, हाथ से फिसलती है, छूटती है, यहां पर कैच पकड़ते हुए वक्त है ब्रेक का, वक्त है खुशी का, वक्त है डीजे का।
तो प्लीज थोड़ा जल्दी जल्दी स्टार्ट करें। आप देखेंगे आसमान में धीरे धीरे सूरज भगवान जो है वापस जाने की तैयारी करते हुए। टोटल स्कोर 55, 4 विकेट के नुकसान पर नए बैटर मैदान पर आते हुए। डॉक्टर संजोग सुरवे मैदान पर आते हुए अगले बैटर। और दोस्तों एक बार फिर से कैच किसने लिया था उनका नाम बताएंगे प्लीज। डॉक्टर साहब कैच कोणी घेतला आता? निर्मल पाटिल। डॉक्टर निर्मल पाटिल, जिन्होंने थर्ड अटेम्प्ट में ये कैच किया था। थर्ड अटेम्प्ट में कैच लपकते हुए चौथा विकेट यहां पर हासिल करते हुए अपनी टीम के लिए। दोस्तों आज पहला दिन महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग, जिनके आयोजक हैं प्राइमा रसायनी रायगढ़, जिनके माध्यम से ये राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा का आयोजन आपके सामने हो रहा है। 12 से 15 जनवरी 2023 तक संडे को ग्रैंड फिनाले खेला जाएगा। और उसी संडे की तैयारी के लिए आज की ये बेहतरीन टीमें आपस में भिड़ती हुई, लड़ती हुई, संघर्ष करती हुई, जद्दोजहद करते हुए एक बार फिर से। और ये कट कर दिया गेंद को, और गेंद की तरफ देखना, उसको रोक पाते हैं और आसानी के साथ गेंद को कलेक्ट किया। डी पॉइंट की तरफ गेंद गई। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, काफी रैपिड थ्रो आया था ये विकेट कीपर के पास। उन्होंने गैदर किया, वापस गेंदबाज को उन्होंने सौंपा। एक और रन का इजाफा होता हुआ अच्छा शॉट था। ये कट बेहतरीन था, लेकिन वहां पर ऑलरेडी फील्डर तैनात कर रखे थे हमारी टीम पुणे, जो कि फील्डिंग करते हुए टॉस जीता था उन्होंने और फील्डिंग करने का निर्णय लिया। एक बार फिर से उसी तरह कट करने का प्रयास कर रहे थे, अपील कर रहे थे। अपील में नहीं था दम, हमारे अंपायर नहीं है किसी से कम, और उस अपील की तरफ ध्यान भी नहीं दिया और डॉट गेंद यहां पर आती हुई। और हमने देखा था पिछला मुकाबला रोहित जी ऐसे ही चल रहा था, लेकिन उनके पास एक से एक धाकड़ बल्लेबाज हैं, तो आराम से उन्होंने जो है इस मैच को अपने पाले में किया, जिसमें चौके छक्के लगाए थे डॉक्टर अभिजीत। और ये कट कर दिया, बेहतरीन कट, वाटर कट, अपर कट, सुपर सुपर कट, सीमा रेखा कट 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 करते हुए 4 रनों के लिए। साठ रन 4 विकेट के नुकसान पर। और पिछले मुकाबले में हमने देखा था डॉक्टर अभिजीत पाटिल, जिन्होंने अपनी बल्लेबाजी से जीता था सबका दिल। कमाल की बल्लेबाजी की थी उन्होंने और एक तरफा मुकाबला बना दिया था। और सर दिशा भर से गेंद जाते हुए थर्ड मैन बाउंड्री की तरफ 1 रन पूरा किया, पैरों से रोका, दूसरे रन के लिए दौड़ लगाते हुए काफी तेजी के साथ 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों का और इजाफा होता हुआ टोटल स्कोर में 62, 62 रन 4 विकेट का नुकसान पर 4.5 ओवर। काफी कातिलाना अंदाज में यहां पर बल्लेबाजी होती हुई टीम रत्नागिरी, वो जानते हैं उनके लिए यह बहुत बड़ा मुकाबला है। और एक बार फिर छोटी गेंद काट कर दिया और इसी के साथ गेंद सीमा रेखा पार 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 और होगी अब म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। और इसी के साथ डॉक्टर प्रमोद गांधी, पनवेल के सबसे पुराने प्रतिष्ठित डॉक्टरों में से एक डॉक्टर प्रमोद गांधी जी, गांधी हॉस्पिटल बस स्टैंड के पास आप देखेंगे 66 5 ओवर 5 ओवर के बाद 66। डॉक्टर प्रमोद गांधी, ऑर्थोपेडिक सर्जन, पनवेल गांधी हॉस्पिटल, उनका यहां पर आगमन हो चुका है। और थैंक यू वेरी मच सर, आपने अपनी गरिमामय उपस्थिति से इस टूर्नामेंट में 4 चांद लगा दिए हैं। और यहां पर स्वागत करते हुए
हमारे डॉक्टर प्रमोद गांधी जी का। और यहां पर विकेट का देखते हैं कैच लपक पाते हैं या नहीं। और ढूंढो ढूंढो रे साजना मेरे कान का बाला करते हुए दोनों फील्डर और यहां पर रन निकालते हुए दोनों बैटर। जी जी। और यहां पर एक रन मिलेगा और डॉक्टर प्रमोद गांधी जी सबसे पुराने डॉक्टरों में से एक, पनवेल का सबसे प्रतिष्ठित हॉस्पिटल गांधी हॉस्पिटल के नाम से जाना जाता है और लगभग 35 से 40 वर्षों का अपार अनुभव। सर आप आए हवाओं ने उड़ाई खुशबू, आप आए हवाओं ने उड़ाई खुशबू, फूल तो फूल थे, फूल तो फूल थे, कांटों ने भी लुटाई खुशबू। थैंक यू वेरी मच, आप आए बाहर आई। और इसी के साथ यहां पर लिए चलते हैं हम अगले इस मुकाबले की ओर, जो कि गेंदबाज तैयार होते हुए। एक मौका इसके पहले गेंद पर मिला था, छोटी गेंद थी और यहां पर मौका था, कट करना चाहते थे लेकिन वाइड गेंद का ऐलान करते हुए हमारे अंपायर उन्होंने वाइड गेंद करा दी और ये अतिरिक्त रन यहां पर हासिल करते हुए टीम रत्नागिरी की। और इसी वाइट बॉल, हाँ 70 रन, अभी तक 70 रन बना चुके हैं। और ये काफी तेजी के साथ गेंद आई थी और गेंद की तरफ दौड़ पड़े थे दोनों बैटर। एक रन पूरा किया, दूसरा रन भी यहां पर मुकम्मल करते हुए दोनों बैटर। 2 और रन का इजाफा यहां पर टोटल स्कोर में होता हुआ 72 और ओवर चलता हुआ 6वां। तो ये काफी कमाल की अच्छी बल्लेबाजी होती हुई, काफी हाई स्कोरिंग वाली बल्लेबाजी यहां पर देखने को मिलती हुई टीम रत्नागिरी की तरफ से। और ये कट कर दिया बल्ले के ऊपर हिस्से को लगती हुई लीडिंग एज के लिए थर्ड मैन बाउंड्री की तरफ। गेंद घास को चूमती हुई, हवा में झूमती हुई, सीमा रेखा के मस्तक को ठक ठक दस्तक देती हुई चौका। डीजे भाई चौका। थैंक यू वेरी मच। और गेंद थर्ड मैन की तरफ निकल पड़ी और बैटर की भी निकल पड़ी 4 रनों के लिए। और आगे बड़े ड्राइव करना चाहते थे, यॉर्कर लेन की गेंद थी ये और कमाल की ये गेंद थी। और मात्रे सर अभी राफेल विमान आया है, वो अपने टारगेट को ध्वस्त कर देता है। 101% सटीक निशाना होता है, वही राफेल ये डाला गया था यहां पर, पूरी तरह से ध्वस्त किया था यहां पर बैटर को। निचले हिस्से को लग गई गेंद, अन्यथा यहां पर एक बहुत ही खूबसूरत सा जो लकड़ियों की आवाज जो हम कहते हैं वो यहां पर सुनाई को देती थी। अगली गेंद हवा में गेंद को उड़ा दिया है, देखना उसको लपक पाते हैं नहीं, लेकिन नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद। एक रन और काफी तेजी के साथ दूसरा रन भी यहां पर मुकम्मल करते हुए हमारे दोनों डॉक्टर साहब। और उन्होंने अभी अभी ORS इंस्टेंट एनर्जी वाला ORS के 2-2 गिलास पानी पिए हैं, जिसकी वजह से वो इतनी एनर्जी के साथ दौड़ पा रहे हैं। यहां पर 6 ओवर समाप्त होता हुआ 78 रन 4 विकेट के नुकसान पर। वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। खरं तर ओझा सर आपण इथे पाहिलं तर रत्नागिरी संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे। रत्नागिरी संघासाठी तर हा महत्त्वाचा सामना आहे, कारण पहिला सामना रायगड बरोबर ते पराभूत झाले आणि त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे। रायगड संघाचा जर आपण विचार केला, रायगड स्पार्टन्स संघाने दोन्ही सामने जिंकले आणि अर्थातच सुपर 6 मध्ये त्यांनी अर्थातच खूप चांगले योगदान इथे दिले, तर त्यांचं देखील स्वागत। आणि त्यानंतर अर्थातच चांगली फलंदाजी इथे रत्नागिरी संघाला करायची, कारण समोरचा संघ निमा PCMC धनश्री 11 पुणे हा संघ पहिला सामना पराभूत झाला होता आणि त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा करो आणि मरो अशी एकूण ही परिस्थिती। गोलांचं नाव जरा प्लीज द्या। बॉलर्स नेम डॉक्टर राहुल या ठिकाणी गोधडी सज्ज होतात। ऐकूया हिंदीमधून आमचे पनवेलचे अतिशय जबरदस्त समालोचक लोकेंद्रजी ओझा सरांना। ओव्हर टू लोकेंद्रजी। 6 ओवर 78 रन 4 विकेट और आखिरी 2 ओवर में धूम धड़ाका बल्लेबाजी यहां पर देखने को मिलेगी, क्योंकि ज्यादा से ज्यादा स्कोर बनाने का प्रयास करेगी रत्नागिरी की टीम। और ये घुमा कर मारना चाहते थे
जैसे सर आप देखे होंगे घर पे झाड़ू लगाते हैं बहुत सारे लोग, तो ये झाड़ू नुमा शॉट था लेकिन गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, झाड़ू पर जरूर चल गया और पंजाब में सरकार बन गई, लेकिन यहाँ पर सरकार नहीं बनी क्योंकि गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ था। प्रयास अच्छा था, आखिरी 11 गेंदे मात्रे सर, और रन अभी भी अगर हम बात करें तो 78। आगे बढ़े और फुल टॉस गेंद थी, सही तरीके से एक बार फिर से बल्ले में नहीं आई, शॉर्ट थर्ड मैन की तरफ गेंद गई दौड़कर, 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर। एक ही रन आई, आखिरी 10 गेंदे, ये 10 गेंदे जो हैं यहाँ पर रत्नागिरी टीम की जो सफर है उसको तय करेगी कि वो सफर में आगे बढ़ पाएंगे। आगे तो वो बढ़ेंगे, जीतेंगे तो भी बढ़ेंगे। और ये घुमाकर मारना चाहते थे, गेंद जाती हुई एक्स्ट्रा कव, गेंद जाते हुए मिड विकेट की तरफ, 1 रन पूरा किया, दूसरा रन यहां पर लेना चाहते थे और नॉन स्ट्राइक और स्ट्राइक एंड पर पकड़े गए, धरे गए और आउट होकर वापस डग आउट। फील्डर का नाम बताएं प्लीज, और इसी के साथ अंपायर की उंगलियां चली आसमान की ओर और बैटर चले पवेलियन की ओर। दीपक निर्मल। और मात्री जी, 2 ही उंगलियां हैं जिससे पूरी दुनिया डरती है, एक अंपायर की उंगली और दूसरा घर पे बीवी की उंगली। अंपायर की उंगली को आप आंख दिखा सकते हैं, लेकिन बीवी की उंगली को आंख दिखाए तो भूखा रहना पडता है। नक्कीच याबद्दल निश्चित मी सांगेन, कारण इंग्लंड मधलं हवामान, पाकिस्तान मधलं अर्थातच राजकारण आणि आपल्या स्वतःच्या पत्नीच्या मनात असलेला रागरंग याचा कधी आपला थांगपत्ता लागत नाही, आणि त्याच माध्यमातून आपण पाहायला मिळतं की कधी त्यांच्या मनातला रंग बदलेल सांगता येत नाही। अर्थात महिला वर्ग यांची आम्ही माफी मागतोय। तर जाऊया पुन्हा एकदा ओझा सरांकडे। जी सर, थैंक यू वेरी मच, आपने अपना अनुभव शेयर किया। मैं तो नया हूं बट सबका वही हाल है सर तो कोई वो नहीं है, सब पहले शेयर होते हैं, बाद में फिर हो जाता। अगली गेंद, छोटी गेंद, बड़ा धमाका करने का प्रयास और ढूंढो रे साजना मेरे कान का बाला, अंपायर ने चौका दे डाला, धन चौका। वक्त है ब्रेक का। और डीप विकेट की तरफ यह चौका था और इंतजार कर रहे थे, छोटी गेंद थी, मौका बड़ा था और यहां पर चौका जड़ दिया अपनी टीम के लिए। अभी उनके पास कोई ऑप्शन नहीं बचा है सर, या तो देखिए उनको आगे बढ़ना है, कैसे भी बढ़ना है, तो उसके लिए प्रयास करने की जरूरत। एक बार फिर से हवा में गेंद को घुमा दिया, 2 फील्डर उसके नीचे, ढूंढो और गेंद वन टप्पा, सीमा रेखा पार। अब होगी म्यूजिक की बहार। 88 रन, 88 रन 5 विकेट के नुकसान पर। और जैसे सर आप तो अलीबाग में हैं, वहां पर आम के बहुत सारे पेड़ होते हैं, जब आम गिराने के लिए लोग नीचे खड़े रहते हैं, पत्थर मारते तो किधर गिरेगा पकड़ने के लिए ढूंढते रहते हैं, उसी तरह यहां पर भी होता हुआ कैच छूटता हुआ यहां पर एक मौका बन सकता था, लेकिन 88 रन बना लिए हैं सर, अच्छी बल्लेबाजी करते हुए। देखिए अगर ये दोनों टीमों को जो है ना आगे बढ़ना है तो ये मुकाबला जीतना ही है, आगे जीतेंगे तो आगे बढ़ेंगे और हारेंगे तो भी आगे बढ़ेंगे घर के लिए। एक बार फिर चौका जड़ने के बाद हवा में गेंद, हवाई फायर है, देखना कलेक्ट कर पाते हैं यानी जज करते हुए, और सीमा रेखा पार, सिक्सर। सात ओवर 94 रन और 5 विकेट। कमाल की बल्लेबाजी और ये शॉट यहां पर देखने को मिला, कमाल का शॉट लॉन्ग ऑन की जानिब मारा गया, बहुत ही हाई एंड हैंडसम शॉट था ये, 6 रन अर्जित करते हुए और आंकड़ा पहुंचता हुआ 7 ओवर में 94 रन। और अभी आखिरी ओवर बाकी है, तो आगाज ऐसा है तो अंजाम कैसा होगा ये आखिरी गेंद के बाद पता चलेगा। बहरहाल काफी बहुत ही बड़ा मुकाबला इन दो टीमों के लिए, और हमारे बीच आदरणीय डॉक्टर श्री प्रमोद गांधी जी
जिन्होंने अपनी गरिमामय उपस्थिति जी है। और जिस तरह से आसमान सितारों के बिना अधूरा होता है, उसी तरह से मंच मेहमानों के बिना अधूरा होता है। और हमारे इस अधूरेपन को पूरा किया है आदरणीय श्री प्रमोद गांधी जी ने, जिन्होंने अपनी गरिमामय उपस्थिति यहाँ पर दी है, अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पर हमारे ऑर्गेनाइजर की हौसला अफजाई के लिए आए हैं। हम आपका तहे दिल से धन्यवाद अदा करते हैं। बॉलर का नाम बताएं प्लीज। और इसी के साथ वाटर कट, अपर कट, सुपर कट, सीमा रेखा काट काट कट करती हुई गेंद, दंदनाता चौका। अब है खुशियों का मौका। ओवर टू डीजे। थैंक यू वेरी मच। और इसी चौके के साथ स्कोर भी उछलता हुआ, मचलता हुआ, पहुंचता हुआ 98। आखिरी ओवर यहां पर चलता हुआ और ताबड़तोड़ बल्लेबाजी करने का प्रयास। और हमारे स्कोरर जी रोहित देखिए, उनकी भावना देखिए, उनकी लगन देखिए। बैकफुट, वाटर कट, अपर कट, सुपर कट, एक बार फिर से सीमा रेखा कट करती हुई 6 रनों के लिए दंदनाता छक्का। और मात्रे सर, ये छक्का याद दिलाता हुआ सचिन तेंदुलकर की वर्ल्ड कप 2003 अगेंस्ट शोएब अख्तर। और सहवाग बैटिंग करने के लिए नॉर्मली सहवाग ही स्ट्राइक लेते थे। सचिन ने बोला आज मैं स्ट्राइक लूंगा, और जो छक्का उसने लगाया, 98 रन बनाए सचिन तेंदुलकर ने उस मुकाबले में। शोएब अख्तर नहीं आउट किया उनको, लेकिन तब तक जीत की दहलीज पर भारत पहुंच चुका था। अगली गेंद और घुमा दिया गेंद को एक बार पीछे, हवा हवाई फायर, 2 फील्डर ढूंढो रे साजना मेरे कान का बाला। 6 रन दे डाला अंपायर ने। वाह, ओवर टू डीजे। और यहां पर प्रशांत काड़े जी छक्कों की बारिश करते हुए मात्रे जी बहुत खुश हो रहे होंगे, प्रसन्नित हो रहे होंगे, आनंदित हो रहे होंगे, जैसे हो गोवा के कसिनों में और घिरे हुए हो हसीनों में। वही खुशी महसूस कर रहे होंगे। और जब भी पहला जब बच्चा, जब डॉक्टर लोग, गायनेक डॉक्टर जब किसी बच्चे का जन्म के टाइम हाथ में उठाते हैं, वो जो खुशी होती है ना, वही खुशी जब बल्ले से गेंद लगती है और 6 रनों के लिए जाती है, इक्वल दोनों खुशी होती है। वहां पर माँ बाप खुश होते हैं और यहाँ पर बैटर एक बार फिर से हवा में, फील्डर दौड़ लगाते हुए उस कैच को लपकने का प्रयास करते हुए, हवा हवाई कैच पकड़ते हुए, बैट्समैन होते हुए हवा हवाई बैक टू दी पवेलियन। डीजे। और मात्रे जी यहां पर फील्डर के पास पूरा वक्त था। कमाल की बल्लेबाजी, वापस पवेलियन की तरफ आते हुए तालियों के अभिवादन के साथ उनका स्वागत होना चाहिए। डॉक्टर साहब, कमाल की बल्लेबाजी, धमाकेदार। कुलभूषण शिंदे जी मैदान पर आए हैं डॉक्टर साहब। उनके पास भी कुछ बचा नहीं है सर मात्रे जी, उनके पास सिर्फ बच्चा ही घुमाना ही है, बस घुमाते रहिए, रन बनाते रहिए अपनी टीम के लिए। और अच्छा कैच जज किया, आसमानी कैच था। भले ही हमें बाहर से आसान लगता है, लेकिन जज करना, उसको लपकना बहुत बड़ी चीज होती है। यहां पर विकेट हासिल करते हुए अपनी टीम के लिए लॉन्ग ऑन, बाउंड्री के तरफ और बल्ले के ऊपरी हिस्से को लगते हुए प्रयास अच्छा था। गेंद दंदनाती हुई थर्ड मैन बाउंड्री की तरफ घूमती हुई, झूमती हुई, और इसी के साथ दौड़ का तीसरा रन पूरा करते हुए दोनों बैटर खत्म करते हुए 3 रनों का मैटर, 3 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 113, 113, 6 विकेट के नुकसान पर। आणि जेव्हा 3 धावा एखादा फलंदाज क्रिकेटच्या खेळपट्टीवरून घेतो, तेव्हा आपल्याला अर्थातच क्रिस गेल यांची आठवण होते, ज्याने मोठे फटके मारले, श्रीमंत खेळाडू ठरले, सुरुवातीच्या काळात भंगार विकलं, परंतु इतके आळशी क्रिकेटपटू होते की त्यांनी आयुष्यामध्ये कधी 3 धावा घेतल्या नाही। और ये बहुत ही अच्छा शॉट था, फील्डर उसके नीचे आएंगे, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ 1 रन पूरा किया, दूसरा रन, काफी अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और 2 रन और मुकम्मल करते हुए तीसरे रन के लिए जाते हुए मौका यहां पर बन सकता है और रन आउट करते हुए। और मात्रे जी 3 रन जब भी कोई भी बैटर भागता है ना,
एक ही 3 रन याद आते हैं और जिंदगी भर याद आएंगे। और वो जब विराट कोहली ने पाकिस्तान के साथ वर्ल्ड कप में भागे थे वो हमेशा पहले याद आएंगे। आपल्याला थोडंसं थांबवतोय। डॉक्टर सचिनजी मोकल सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। यहां पर टीम रत्नागिरी 115 रन जैसा पहाड़ सा स्कोर बनाते हुए उनके बैटर के बल्ले से निकलते हुए दहाड़ 115 रनों की, और यहां पर पुणे की टीम को 116 रनों की जरूरत है। तो प्लीज जल्द से जल्द मुकाबला स्टार्ट करें। और इसी के साथ 116 रन किस तरीके से हासिल होंगे, कैसे हासिल होंगे, कौन इसमें हेल्प करेगा, आगे का आंखों देखा हाल हमारे आदरणीय काका मात्रे जी, द मैन फ्रॉम अलीबाग। डिझेलला थोडंसं थांबवतोय। पुढचा सामना आपण पाहणार आहोत तो अर्थातच यावेळी निमा पीसीएमसी धनश्री 11 पुणे विरुद्ध रायगड स्पार्टनर्स या दोन संघांमध्ये पुढची लढत असेल। चला दोन्ही संघांनी नाणेफेकसाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे। निमा पीसीएमसी धनश्री 11 पुणे आणि 6 ओव्हरची मॅच राहील। 2 बॉलर 2-2 ओव्हर, 2 बॉलर सिंगल 4 बॉलर टोटल। पुढचा सामना हा 6 षटकांचा असणार आहे। तर दोन गोलंदाज हे 2-2 षटकं फेकतील आणि उरलेले 2 षटकं एक गोलंदाज गोलंदाजी करेल, हा निर्णय आमच्या आयोजकांच्या मधून आलेला आहे। आणि चला निमा पीसीएमसी धनश्री 11 पुणे आणि रायगड स्पार्टनर्स या दोन संघांमध्ये पुढची लढत आहे। दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे, जिथे ओझा सर आहेत। ओझा सर या ठिकाणी नाणेफेक आपण घ्यायची आहे। 6 षटकांचा सामना आहे। रायगड स्पार्टनर्स विरुद्धात निमा पीसीएमसी धनश्री 11 पुणे। आणि नाणेफेक करण्यासाठी मी गांधी हॉस्पिटलचे सन्माननीय पनवेल मधला एक खूप मोठे नाव आहे, अर्थातच प्रमोदजी गांधी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे। गांधी हॉस्पिटलचे प्रोप्रायटर डॉक्टर प्रमोदजी गांधी सरांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षात जायचं आहे, जिथे दोन संघाच्या संगणकामध्ये नाणेफेक संपन्न होईल। आपण या ठिकाणी आलात, फार मोठे निश्चित आभार आम्ही व्यक्त करूया, कारण वैद्यकीय क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे। अर्थातच प्रमोदजी गांधी सर या ठिकाणी नाणेफेकीसाठी सज्ज होत आहेत, त्यांचा हार्दिक स्वागत। और दोस्तों इसके बाद अगला मुकाबला जो खेला जाएगा धनश्री 11 पीसीएमसी पुणे और हमारे रायगढ़ स्पार्टन्स, और टॉस की प्रक्रिया यहां पर निभाएंगे डॉक्टर प्रमोद गांधी जी, ऑर्थोपेडिक सर्जन, गांधी हॉस्पिटल पनवेल। और न्यूज फ्रॉम द सेंटर, काका मात्रे जी, रायगढ़ टीम उन्होंने टॉस जीता और बॉलिंग करने का निर्णय लिया। 6-6 ओवर के मैचेस हैं, है ना जी जी, और 2-2 बॉलर, 2 बॉलर 2 ओवर जी जी, और एक पावर प्ले। और यहां पर मैं निवेदन करना चाहता हूं आदरणीय डॉक्टर प्रमोद गांधी जी से कि अपने मुखार विंद से, शब्दों की वाणी से सभी को सम्मोहित करें। I wish all the best to this Maharashtra Doctors Premier League. Thank you. ऐसा कहते हैं ना, जो घर पे कम बोलते हैं, जिनको बोलने का मौका नहीं मिलता है मात्रे जी, वो बाहर बोलते हैं, तो बहुत सारे लोग हमको ही कम समझने लगते हैं वही। तो इसी के साथ अगला मुकाबला जिसमें रायगढ़ ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया, अब आगे का आंखों देखा हाल मात्रे जी। तर पुढचा सामना 6 षटकांचा असेल आणि 2 षटकंही पॉवर प्लेची असतील, याची नोंद घ्या। एका षटकामध्ये 2 क्षेत्राचे 30 शॉट सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्राचे 30 शॉट सर्कलच्या बाहेर असतील पुढच्या सामन्यामध्ये।
तर आपण मैदानाकडे वळूया. सामना सुरू होतोय काही क्षणामध्ये. चला पुणे संघाचा 12वा खेळाडू, आपल्या विनंती आपण यायचंय लगेच. पुणे संघाचा 12वा खेळाडू 116 धावांचं लक्ष आहे. ते अर्थातच यावेळी निमाय पीसीएमसी धनश्री 11 पुणे या संघासमोर 116 8 षटक म्हणजे प्रति षटकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर 14.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायचे ती पुणे संघाला. चला पुणे संघाने आपला 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. आणि जाऊया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजीच्या युद्धामध्ये. सामना काही क्षणात सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज, चला जरा प्लीज फलंदाजाची नावं द्या प्लीज. यावी URC एंड कडून पहिले षटक घेऊन येतोय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजी युद्ध आपण पाहतात. पहिले षटक गोलंदाज डॉक्टर रोहिणीत यावी सज्ज झालेत. पहिले षटक पॉवर बेचे 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टीरक्षक, 9 खेळाडू 30 षटक असताना पहिला चेंडू इथे डॉक्टर पराग यांच्यासाठी यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार आणि तो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. यश षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं. क्रिस गेल वेस्ट इंडिज संघाची आठवण करून दिली, ज्याने सुरुवातीच्या काळात भंगार विकलं परंतु क्रिकेटमध्ये आले आणि त्याने अर्थात पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारला. हा इतिहासामध्ये नोंद केली गेली. 6 धावांचं योगदान येतोय फलंदाज डॉक्टर पराग. यावी चेंडूला लॉफ्टेड शॉट. चेंडू आपण पाहतात लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ जातोय आणि इथे मात्र चेंडू थांबत नाही. पंचांचा इशारा येतो. एक शानदार फटका. 4 धावांचं योगदान. लॉफ्टेड म्हणजे भिरकावून देणं आणि या ठिकाणी भिरकावून दिलं. चेंडू सीमापार चौकार. डॉक्टर पराग आक्रमक फलंदाज ठरते. सुरुवातीलाच याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. 116 धावांचं लक्ष आहे. 10 धावा धावफलकावर आल्यात. पुढचा चेंडू यावेळी मात्र यष्टी उखडली गेली आणि तिसऱ्या चेंडूवर फलंदाज डॉक्टर पराग सर मैदानातून बाहेर आणि डीजेला संधी. तर डीजे डॉक्टर रोहिणी यादव सरांना मिळालं ही पहिली सफलता. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर लॉफ्टेड शॉट चौकार, पण त्यांनी हिंमत हारली नाही आणि या ठिकाणी मात्र फलंदाज अर्थात डॉक्टरना त्यांनी तिफाजित केलं आणि तिसऱ्या चेंडूवर एक सुंदर विकेट. नवीन फलंदाज मैदानात येतात. डॉक्टर प्रशांतजी यावेळी मैदानामध्ये येतात आणि अर्थात त्यांच्याकडे सिच्युएशन तुम्ही पाहिलं. शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट गली पाहतात, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ युरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात शॉर्ट फाईन लेग नाही आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक मिड ऑन आहे आणि एक लॉंग ऑन. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना. जाऊया मैदानाकडे. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कवर डॉक्टर रोहिणी. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट म्हटलं की पददाली ते अतिशय महत्वाचं असतं. क्षणात तुम्ही चेंडूला ओळखायचं आहे, फुटवर जायचं आहे, बॅकफुटवर यायचं आहे आणि फटक्याची निवड करायची आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात आणि हे योगदान अर्थातच महत्वाचं असतं ते फुटवर्क. आणि इथे मात्र थोडंसं फुटवर्क कमी पडलं आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर मात्र डॉक्टरने जर आपण पाहिलं तर अर्थातच डॉक्टर रोहिणी यांनी मात्र सुंदर गोलंदाजी केली या 2 चेंडूंवर. 7 ते 8 पर्यंत रनअप आहे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळचा चेंडू लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक आहे मात्र थोडासा दूर होतं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमाच्या जवळ. इथे मात्र चेंडूला अडवला जातोय आणि तोपर्यंत एक धावेचे योगदान. 1 धाव संघाला मिळते. धावफलकात धावा येतात त्या 11 धावाचं योगदान अर्थात डॉक्टर प्रशांत या ठिकाणी एका धावेने खातं उघडतात आणि ज्याने नवीन फलंदाज अर्थात हितेश जे सलामीला फलंदाज आहेत यावेळी खेळण्यासाठी तयार आहेत.
पुढचे दोन्ही सामने 66 षटकांचे असणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. वळी आपण मैदानाकडे. यावी हवेत आहे चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतात, चेंडूची पकड फेकी इथे गोलंदाज दिशेने केली. 1 धावेचे योगदान मिळालं. धावफलकात वाढ झाली 12 आणि 12चा अंक आपल्या समोर येतो तेव्हा अर्थात पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आणि या 12 अंक जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला लगेच आठवतात ते भारताचे माजी कृषी मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब, ज्यांचा 12 डिसेंबर हा वाढदिवस. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. अर्थात देहूगावची ती क्रिकेट स्पर्धा, पुणे जिल्ह्यातली एक मोठी क्रिकेट स्पर्धा, बारामती त्यांच्या गावातली क्रिकेट स्पर्धा, शहरामधली मोठी क्रिकेट स्पर्धा, हे योगदान आहे ते अर्थातच शरदचंद्रजी पवार साहेबांचं. 12 आकडा आपल्या समोर आला की युवराज सिंग यांची आठवण होते की त्यांचा 12 डिसेंबर हा त्यांचा देखील वाढदिवस. अनेक 12 या अंकाशी बऱ्याच काही गोष्टी सहमत असतात. वळी या मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी पूल केलाय मिड विकेट वर, क्षेत्ररक्षक आहेत सुरेख झेल. इथे मात्र घेतला गेला कारण वेल जज या ठिकाणी पाहिला होता, त्यांनी जज केला आणि सरळ या ठिकाणी मात्र झेल घेतला आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. तो खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा निमा PCMC धनुष 11 पुणे संघ, ज्यांच्या समोर प्रति षटक 14.50च्या सरसने 116 धावांची गरज असताना फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतलेत. डॉक्टर हितेश यांची खेळी समाप्तीवर 1 या धावसंख्येवर धावफलका धावा आहेत त्या 12 आणि नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर डॉक्टर यशवंत या ठिकाणी मैदानामध्ये. पुणे शहरामध्ये असणारे आता डॉक्टर यशवंत सर या ठिकाणी मैदानामध्ये येतात. यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत उदय, डॉक्टर उदय यशस्वी गोलंदाज आहेत. पुढचा चेंडू यावेळी लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग ऑन मध्ये येतोय. आणखीन एक मोठा फटका अर्थात षटकार, 6 धावा. ताकदीचा वापर. डॉक्टर यशवंत यांच्या माध्यमातून आलेला लॉंग ऑनला एक मोठा फटका, षटकार, 6 धावांचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 18. 116 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी होती. यष्टीच्या दमे चेंडू विसावतोय. निदाचून सांगता 116 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 98 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये पंच चंद्रकांतजी म्हात्रे सर, नवीन पनवेल अर्थात आता मात्र उलवे ते स्थायिक झालेत. दरम्यान यावेळी हवेत आहे मिड ऑफ क्षेत्र हातामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 1 धावेचे योगदान जे पनवेल तालुक्याच्या निर्धाव चेंडूचं योगदान. आणि अशा प्रकारे चंद्रकांतजी म्हात्रे सर नाव्हा या मूळ गावचे, पनवेल तालुक्यातलं नाव्हा हे शेवटचं टोक आहे पनवेल तालुक्यातलं. आता मात्र उलवे येथे ते स्थायिक आहेत. तर दुसरीकडे पंच म्हणून अर्थात इजाज मारूफ साहेब पनवेल शहर जी त्यांची कर्मभूमी आहे. दरम्यान थोडी या मैदानाकडे अकुटा बॅल चेंडू होता, बॅटच्या पट्ट्या चेंडू घेतलाय, सुरेख असा फटका. इथे मात्र डीप पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू सीमापर येतोय. एक संजीवनी चौकार, 4 धावांसाठी. डॉक्टर यशवंत यांच्या माध्यमातून आलेला एक सुंदर आणखीन एक फटका, चौकार धावांचे योगदान. 22 धावा आतापर्यंत धावफलकर आल्यात. 116 धावांचा पाठलाग. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर तब्बल रायगडचा विचार आपण केला तर 142 धावा त्यांनी गमावल्या होत्या. एक फलंदाज बाद ही चांगली कामगिरी, ज्या संघाने दोन्ही सामने जिंकलेत. पुढचे लढत खेळणार आहेत. पुन्हा एकदा चेंडू आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पूल केलाय, पॉवरफुल फुल अर्थात या ठिकाणी भिरकाव दिला, लॉफ्टेड शॉट, चेंडू सीमारेषे पलीकडे येतोय. आणखीन एक गगनचुंबी षटकार, 6 धावांसाठी.
धन्यवाद डीजे. तर डॉक्टर यशवंत सरांचा जर आपण विचार केला त्यांना आता चेंडू मात्र फुटबॉल सारखा दिसतोय, कारण मोठे फटके आतापर्यंत 3 फटके खेळले, 2 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून खेळतात. 16 धावसंख्येवर धावफलकात वाढते, धावफलकात धावा येतात त्या 28 धावांचं योगदान. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे डॉक्टर उदय यांचं षटक मात्र इथे समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 14च्या सरीने धावसंख्या धावफलकात नोंदवली या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये. अर्थातच महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2022-23 ज्याचं प्रथम क्रमांक आहे 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 31,000, तब्बल 1,81,000ची ही भव्य क्रिकेट स्पर्धा. मैदानाकडे उद्या पॉवरपीची षटकं समाधान आणि डॉक्टर संकेत या ठिकाणी गोलसाठी सज्ज होतात. डॉक्टर उदय तर आता मात्र डॉक्टर उदय या ठिकाणी गोलसाठी सज्ज होत आहे. यावेळी आणखीन एक फटका चेंडूला मिडविकेट सीमारेषेकडे फेकून दिला आलेला एक अतिशय सुंदर ताकदवर असा फटका, षटकार, 6 धावांचं योगदान. माफ करा, दुसरं षटक या ठिकाणी डॉक्टर संकेत यांनी फेकलं होतं. या ठिकाणी डॉक्टर उदय यावेळी गोलसाठी सज्ज आहेत आणि त्यांना इथे स्वागत केलं गेलं. तर पहिल्या चेंडू षटकार आला, 6 धावांचे योगदान. पुन्हा एकदा 4-5 बॉलचा रनअप आहे. चांगला चेंडू गुडला उजयशीच्या अगदी जवळून चेंडूला उंची दिली होती, गुडलिंग स्पॉटचा वापर केला, चेंडू निर्धाव. तर डॉक्टर प्रशांत यांच्या माध्यमातून आले एक सुंदर फटका, षटकार, 6 धावांचं योगदान पुन्हा एकदा मिळालं. डॉक्टर उदय तयार. यावेळी आणखीन एक मोठा फटका असेल, लॉंग ऑन सीमारेषा फटके, लॉंग ऑन आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर डॉक्टर प्रशांत जी यांचं खूप चांगलं योगदान इथे पाहिलंय. महिला मोठे फटके ते खेळतात आणि बघता बघता धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या तर तब्बल 40 धावा. धावांची अजूनही गरज आहे. 40 धावा धावफलकावर येथे आपण पाहायला मिळाल्या आणि काय फलंदाजी इथे पाहायला मिळते डॉक्टर अर्थात प्रशांतजी यांच्या माध्यमातून. वळीया मैदानाकडे यावेळी मात्र गोलंदाजी पूर्णपणे फसवला. आपण पाहता बीट केलं यावेळी. यष्टीच्या आता मी चेंडू विसावतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज डॉक्टर यावेळी उदय आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉइंट आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मात्र डीप लॉंग ऑफ तैनात केले. ऑन साइडचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक डीप लॉंग ऑन आहे, वाइडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग. आणि यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षणामधून पुन्हा एकदा चेंडूला सीमा पोहोचायला बॅक टू बॅक आलेले सुंदर फटके अर्थात डॉक्टर प्रशांतजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं. सलग 3 षटकार त्यांनी मारले आणि एकूण धावफलकात वाढ झाली ती 46. सेहेचाळीस 46 70 धावांची गरज आहे. नजर केंद्रित केली डॉक्टर प्रशांतजी यांनी आणि आतापर्यंत 3 षटकारांच्या मध्ये 19 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तर दुसरीकडे आपण पाहता डॉक्टर यशवंत जी या ठिकाणी 2 षटकार आणि चौकारच्या माध्यमातून खेळतात वैयक्तिक 16 धावसंख्येवर. 70 धावांची अजूनही गरज आहे. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये एंड बदलला जातोय. उजवीकडून यावी काय फलंदाजी चालले, मात्र शेत चेंडू येतोय, चूक करत नाही, जीवदानाची संधी नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला झेल किट केलं गेलं आणि यावेळी फलंदाज 3रा मैदानातून गमावतोय तो धनुश्री इलेव्हन पुणे संघ. डॉक्टर प्रशांत जी या ठिकाणी मात्र आपण पाहिलं 3 षटकांच्या माध्यमातून 19 धावांचं योगदान दिलं आणि एकूण धावा धावफलकावर आल्या 46 वर. मात्र 3 फलंदाज गमावले. नवीन फलंदाज डॉक्टर रफिक या ठिकाणी मैदानामध्ये.
मगाशी मी निश्चितच आमच्या महिला भगिनीबद्दल बोलवतो. मंदाबाई शिकलेली नव्हती का, हे गीत आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. प्रत्येक कार्यक्रमात तो गीत वाचतो असं निश्चित. गीतकार जयजी जाधव पनवेल आणि गायक सुमितजी राऊत पालघर यांच्यामधलं ते गीत आपण पाहता. जागतिक महिला दिन 8 मार्चला जगभरात आपण साजरा करतो. 9 महिने गर्भात सांभाळणारी आई, मनगटावर राखी बांधणारी बहीण, 7 जन्माची सोबतीन पत्नी, माय मरो मावशी जगो मावशी, अशी अनेक रूपं आपण महिलांची पाहत असतो. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ, इंदिराजी गांधी, लताजी मंगेशकर, सामाजिक कार्यकर्ते सिंधुताई सकपाळ, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, किरण बेदी, पी टी उषा, करुणा मल्लेश्वरी, कल्पना चावला आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तसेच बारामतीच्या पुणे मॅरेथॉन 1 लाखाची शर्यत जिंकून आलेल्या पैशातून आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या नऊवारी साडीमधल्या लतादादी भगवानकरे, वय वर्ष 62, हे खरं तर महिलांचं निश्चित मोठं रूप नेहमी आपण पाहायला मिळतं आणि अशा महिला त्यांची रूपे आपण पाहिलीत. दरम्यान बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखी योगदान, 37 धावांचं योगदान या ठिकाणी. तर या स्पर्धेसाठी अर्थातच महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2022-23 या स्पर्धेसाठी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दौडून उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी गांधी यांचा इथे सन्मान केला जातो आहे. ते अर्थातच सन्माननीय डॉक्टर राहुलजी यादव सरांच्या माध्यमातून एक आठवणीसाठी आपल्याला अर्थातच या ठिकाणी एक चषक देऊन आम्ही तुम्हाला सन्मान करत आहोत. आपलं अमूल्य वेळ दौडून आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या क्रिकेट स्पर्धेची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल तुम्हाला निश्चित या ठिकाणी सत्कारित केले जात आहे. धन्यवाद सर. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडू आपण पाहता सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते. 1 धाव संघाला. एकूण धावफलकात वाढ होते ती 49. तर डॉक्टर प्रमोदजी गांधी या ठिकाणी आपल्यामधून अर्थातच रजा घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. खूप चांगलं वैद्यकीय क्षेत्रामधलं पनवेल तालुक्यातलं एक मोठं नाव, रायगड जिल्ह्यामधलं मोठं नाव. बॅकफुटवरचा चेंडू खेळलाय आणि इथे मात्र स्क्वेअर लेग मधून येतोय एक सुंदर फटका. नोबलचा इशारा पंचांचा येतोय. 4+1 5 धावांचं योगदान आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. धन्यवाद. 54 धावा धावफलकावर. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एकेरी धावेचं निश्चित योगदान मिळेल. मिडाऊन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. 1 धावेचे योगदान. 55 धावा धावफलकावर आल्यात. 55 धावा धावफलकार आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 116 धावांचा पाठलाग इथे केला जातोय. 55 धावा धावफलकावर म्हणजे अजूनही 61 धावांची गरज आहे सामना जिंकायला, ती पुणे संघाला. पुढचा चेंडू यावेळी अर्थातच चेंडूला दिशा दिली फक्त स्वीपच्या माध्यमातून. चेंडू गेला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. 1 धावेचं आणखीन योगदान. 1 धाव संघाला मिळाली. पुणे संघाची धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकते. 60 धावांची अजूनही गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक अर्थात 4 या ठिकाणी मार्गस्थ मैदान असताना गोलंदाज संकेत आपलं वैयक्तिक 2रं आणि संघाचं 4थं षटक घेऊन फुलटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूला सहजगत्या पकडतात आणि या मोठ्या फटक्यावर फक्त 1 धावेचं आणखीन एक योगदान. 1 धाव संघाला इथे मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ डॉक्टर रफिक 1 धावेने आपलं खातं उघडतात. धावफलकात धावा येतात त्या 57-59 धावांचं लक्ष्य. सामना मात्र बरोबरीत आहे कारण अर्धा लक्ष इथे मात्र निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. निमा PCMC धनश्री 11 पुणे या संघाने. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला. आणखीन एक धक्का आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. डॉक्टर जन्नीकर सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि त्यांना स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय डॉक्टर अनिलजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर जन्नीकर सरांचं या ठिकाणी एक सुंदर सन्मान चिन्ह आणि एक कॅलेंडर देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. आलेल्या पाहुण्यांचं इथे स्वागत आहे. डॉक्टर जन्नीकरांनी दिलेले योगदान आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. षटक क्रमांक 4 समाप्ती होते. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 57
आणि आता मात्र 116 धावांचा पाठलाग इथे केला जातोय. 116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 57 धावा धाबलकावर, म्हणजे अजूनही तब्बल गरज आहे ती अर्थातच या येणाऱ्या 4 षटकामध्ये 59 धावांची. तर डॉक्टर जन्नीकर सरांचं इथे स्वागत केलं जात आहे. अमूल्य वेळ जोडून आपण सर या ठिकाणी आलात आणि या मंचाची आणि या क्रिकेट स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. षटक समाप्त होतोय. डॉक्टर संकेत यांचा, ज्यांनी 10 धावा खर्च केल्या. डॉक्टर संकेत यांनी पहिल्या षटकात 16 धावा खर्च केल्या होत्या. हा सामना तुम्ही पाहतात अर्थातच निमा पीसीएमसी धनश्री 11 पुणे आणि रहीम 11 रत्नागिरी या दोन संघामध्ये 5वं षटक गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि 5वं षटक घेऊन NISM क्रिकेट या एंड कडून नवीन षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर संजोग सुर्वे या ठिकाणी मैदानामध्ये. तर जी महिलांची रूपं मी सांगितली होती त्याच्यामध्ये गोष्टी सांगायला आजी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, पण हे सर्व करायला आधी एक मुलगी तर जगली पाहिजे. आपण प्रत्येक वेळी काय म्हणतो, आपल्याला फक्त एक मुलगा पाहिजे, त्यानंतर आपल्याला मुलगी नको. ही परिस्थिती आज आपल्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर महिला वर्गांबद्दल निश्चितच ही मी कौतुक करेन की एक मुलगी या ठिकाणी प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. खरं तर मुलांनी जर आपल्याला पाहिलं नाही आणि तर प्रश्न पडतो प्रत्येकासमोर की किमान जावई आणि मुलगी आपल्याला आपले रक्षण करेल अशी एक वृत्ती आपल्याला याच्यात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुलगी असणं आणि मुलगी जगणं अतिशय महत्वाचं. जाऊया मैदानाकडे. नवी षटक डॉक्टर संजोग या ठिकाणी अर्थातच रहीम 11 रत्नागिरी संघाचे हे गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण पूर्ण विस्तारलंय. डीप यावेळी मात्र आपण पाहिलं एक लॉंग ऑन तैनात केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप मिड विकेट आहे. दरम्यान यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय तो अर्थात मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात, चेंडूची पकड करतात, तोपर्यंत 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळते. 1 धाव संघाला. 58 धावांची अजूनही गरज आहे. निम्म लक्ष पूर्ण केलंय आणि 1 धाव अर्थात मिळते ती फलंदाजांना. पंचांच्या उजवीकडून यावी उजव्या हाताने डॉक्टर संजोग यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला भिरकावायचा होता, ताळमेळ नव्हतं इथे. मात्र यष्टीषक यावेळी इथे चेंडू शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. कोणती धाव येत नाही. निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. संपूर्ण क्षेत्ररक्षणाची विरचना पडली. शॉर्ट थर्डमॅन एक तैनात आहे. डीप पॉइंट आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात इथे अर्थात शॉर्ट कव्हर आहे. एक लॉंग ऑफ तैनात करण्यात आलंय. ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षकाची विरचना इथे तैनात केले. गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी चेंडूला भिरकण्याचा प्रयत्न केला. हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कोणतीच चूक करत नाही आणि हा 5वा फलंदाज इथे मात्र गमावला जातोय. तो अर्थातच यावेळी निमा पीसीएमसी धनश्री पुणे संघाचा, ज्या संघाला 116 धावांचं लक्ष आहे आणि धावफलकावर धावा येतात त्या 5 गडी बाद. एकूण धावफलकावर 58. एका पाठोपाठ असे धक्के इथे पाहायला मिळाले आणि नवीन फलंदाज डॉक्टर राहुल या ठिकाणी मैदानामध्ये येतात. 7व्या क्रमांकावर डॉक्टर आकाश बोरा या ठिकाणी. राहुल बाद झाले. डकआउट. 0 धावसंख्येवर अर्थात बदकाच्या अंड्यावर बसून परतले आणि गोलंदाजाला मिळालं हे एक चांगलं यश. डॉक्टर संजोग पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. बॅकफुटचा चेंडू खेळायचा होता मात्र डावेष्टीच्या बाहेर चेंडू आपण पाहतात. पंच इजाज मारूफ या ठिकाणी आमच्याकडे वळतात. इजाज मारूफ सर स्वैरचा इशारा करतात. 1 धावेचं योगदान आणखीन एक मिळते. 1 धाव संघाला आणि आता मात्र 57 धावांची गरज आहे. 5वे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. दिल्ली काफी दूर, मुंबई खूपच दूर ज्याला म्हणता येईल, कारण लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी 116 धावांचा. अकुटबायचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. बॅटला स्पर्श होत नाही. चेंडू आपण पाहता इथे मात्र शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 59 धावा धावफलकावर आहेत. 57 धावांची अजूनही गरज आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असताना चांगल्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतात ते गोलंदाज डॉक्टर संजोग. इथे
या चेंडूला सरळ बॅटने खेळलाय, चेंडू जातोय तो अर्थात इथे वाडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू येऊन चेंडूची पकड करतायत. तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकात नोंदवतात, एक धाव संघाला मिळते. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल आणि आता मात्र 56 धावांची गरज आहे. 56. पुढचा सामना रायगड विरुद्ध पुणे या दोन संघामध्ये असेल. पुन्हा एकदा यावी शरीराला वेदणारी ही गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. ते गोलंदाज अर्थातच डॉक्टर संजोग यांची. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र 5 षटकांची सांगता झाली. 5 या षटकाचा विचार केला तर संजोग यांनी या षटकात चांगली गोलंदाजी केली. फक्त सिंगल अर्थात धावांच्या माध्यमातून त्यांनी 3 धावा दिल्या आणि एक फलंदाज त्यांनी बाद करण्यात यशस्वी ठरले. आता मग समीकरण बनते 116 धावांची गरज समोर आहे आणि अर्थात धावफलका धावा येऊन पोहोचल्यात त्या 60 धावा. म्हणजे आता येणारी षटकं बाकी आहेत ती 3 षटकं आणि 56 धावांची गरज आहे. 3 षटकं 56 धावा, 18 चेंडू आणि 56 धावा अर्थात प्रति षटकं 18.66च्या सरासरी ही धावसंख्या धावफलकार नोंदवायची आहे. खरं तर नेमा PCMC धनश्री पुणे संघ या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हा अर्थात दुसरा सामना खेळतायत आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं. नवीन षटक घेऊन गोलंदाज नितीन भगत सर, डॉक्टर नितीनजी भगत या ठिकाणी येत आहेत. यावी एका धावीचं योगदान मैदान क्षेत्रामध्ये इथे पाहायला मिळालं. एक धाव संघाला मिळते आणि धावफलकावर धावा येतात त्या 61. 55 धावांची अजूनही गरज आहे. चौकार षटकार येत नाही त्यामुळे निश्चितच सुस्थितीमध्ये इथे मात्र पाहायला मिळते. रहीम 11 रत्नागिरी संघ ज्या संघाने 115 धावांचं योगदान दिलं आणि यावेळी मात्र मोठा फटका मिड विकेट सीमारेच्या बेल्ट येतो एक दणदणीत अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. डॉक्टर यशवंत यांच्या माध्यमातून आले एक सुंदर फटका. 6 धावांचं योगदान. 49 धावांची अजूनही गरज आहे. 6वं षटक मार्गस्थ आहे. डॉक्टर यशवंत यांचा विचार केला त्यांनी आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून खेळी सजवली. तब्बल 30 धावांची. एका बाजूने अतिशय चांगली फलंदाजी करत असताना यावेळी मात्र पाहिला चेंडू उजव्या बाहेर होता, चेंडूला सोडून दिलं, नाहक छेडछाडी केली नाही आणि एक धाव आपल्या संघाला अर्थात एक चेंडूचा आणखीन एक फायदा मिळाला. 48 धावांची गरज आहे. 68 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा खेळण्यास तयार आहेत पुढच्या चेंडूसाठी. मोठा फटका आहे. हवेतून खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राच्या जवळून वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इथे मात्र 2 धावांचं योगदान इथे सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मिळालं. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावा अर्थात संघाला घेऊन जातात यावेळी 70 या धावफलकावर. 70 धावा धावफलकार आल्यात. 70 धावा धावफलकार आल्यात. पुढचा चेंडू यावेळी मारायचा होता ऑफ साईडला पण तो बॅट चेंडू संपूर्ण चांगल्या चेंडूची समाप्ती इथे होते कारण गुडलिंग स्पॉटचा वापर केला ह्या गोलंदाज डॉक्टर नितीन यांनी आणि तोपर्यंत कोणते धावीचं योगदान इथे मिळालं नाही. पुढचा सामना अतिशय महत्वाचा रायगड स्पार्टन्स विरुद्ध निमा PCMC धनश्री 11 पुणे जो संघ 3रा सामना खेळेल आणि त्यांचा अंतिम सामना असेल या स्पर्धेमधला. यावी सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला पकडतोय तोपर्यंत एक धाव आणखीन एक मिळते. एक धाव संघाला. 25 धावांची गरज आहे. एकूण धावफलकात 1 वाढ होते. 71 धावा धावफलकार आल्यात. 45 टू विन. 45 क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असणार रत्नागिरी संघाचं. पुढे चेंडू. यावेळी चेंडूला हवेतून भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक चेंडू होता कोणती चूक करत नाही. झेल इथे घेतला गेला आणि आणखीन एक धक्का बसला धनश्री 11 पुणे संघाला. धन्यवाद. तर डॉक्टर उदय जी यांच्या हातामध्ये हा झेल विसवला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षण करत होते आणि फलंदाज बाद झाला ते यावेळी मात्र
आकाश डॉक्टर आकाश यांची खेळी मात्र 2 या धावसंख्येवर समाप्त झाली. धावफलक आपण इथे पाहिलं तर अर्थातच 71 आहे. 25 धावांची अजूनही गरज आहे आणि 6व्या षटकाची या ठिकाणी समाप्ती. 6 षटकं समाप्त झालीत. येणारे 2 षटकं बाकी आहेत. 25 धावांची गरज आहे. 22.50च्या सरासरी धावफलकावर धावा नोंदवायच्या आहेत. नवीन षटक घेऊन गोलंदाज संजोग डॉक्टर संजोग या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतात आणि स्ट्राईकला मात्र डॉक्टर यशवंत एका बाजूने किल्ला लढवत आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे सर सलामत पगडी 50 हे त्यांनी दाखवून दिलं. तब्बल 33 या धावसंख्येवर खेळत असताना 71 या धावसंख्येमध्ये 33 धावांची डॉक्टर यशवंत जी यांची जी खेळी ही या ठिकाणी लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. इतर खेळाडूंची साथ त्यांना मिळत नाही आणि त्या माध्यमातून अर्थातच पडझड होत गेली. 7व्या षटकाचा प्रारंभ होतोय आणि 7वं षटक घेऊन संजोग डॉक्टर संजोग या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज. दरम्यान पंचांच्या उजवीकडून पहिला चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकफुटचा चेंडू खेळायचं होतं. 1 धावेचे योगदान. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव पुन्हा एकदा मिळाली. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीचे युद्ध, सुंदर खेळ, मातीची खेळपट्टी आणि त्याचबरोबर हिरवगार मैदान ही अशी रसायनी परिसरामध्ये आपल्या पाहायला मिळणारी एक चांगली मैदानं तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मैदानाकडे पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती. चेंडू ज्येष्ठीच्या बाहेरून चेंडू अर्थात ज्येष्ठीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉक्टर यावी खेळत असताना थोडासा एकतर्फी सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावांची अजूनही गरज असताना गोलंदाज डॉक्टर संजोग यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात गॅप शॉट. 2 क्षेत्ररक्षक होते. डीप मिड विकेट आणि अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडूला सर्व सीमावर पाठवला. 4 धावांचं योगदान. किती झाले? 76. धन्यवाद डीजे. येणारे 9 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 9 चेंडू 40 धावा. डॉक्टर अशोकजी यांच्यामधून चौकार. 4 धावांचे योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानात आले ते 8व्या क्रमांकावर, कारण 6 फलंदाज आतापर्यंत गमावले ते निमा PCMC धनश्री पुणे या संघाने. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आहेत डॉक्टर संजोग यावेळी सज्ज होत आहेत. पंचांच्या उजवीकडून अर्थात राऊंड विकेट मारा करतायत. 7-8 पॉईंटचा रनअप आहे या ठिकाणी. यावेळी चेंडूला फिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट. 1 बाउंस चेंडू सीमापार येतोय. अर्थात लॉंग ऑन सीमाच्या बळकडे आलेला आहे. आणखीन एक मोठा फटका. चौकार. 4 धावा. धावफलकावर धावा आल्या 83. 6 गडी बाद. 36 धावांची अजूनही गरज आहे. पुढील चेंडू. यावेळी बॅट या ठिकाणी आडवी बेट केली. ताकदीचा वापर थोडासा कमी केला. इथे मात्र शेतीशेक चेंडू येतोय. अर्थात वाडीशी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी करतोय. 1 धाव धावफलकावर नोंदवली जाते. 81 धावा. धावफलकावर 35 धावांची अजूनही गरज. सामन्यामध्ये थोडीशी रंगत इथे आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू बाकी असताना यावेळी चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. वाडीश लॉंग सीमाच्या पकडे येतोय. आणखीन एक दणदणीत षटकार 6 धावांसाठी. डॉक्टर यशवंत यांच्या माध्यमातून आलेला एक मोठा फटका इथे पाहायला मिळाला. 29 धावांची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. एकूण धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल
87 आणि हे षटक डॉक्टर संजोग यांचं थोडंसं मागडे षटक पाहायला मिळालं. 16 धावा त्यांनी खर्च केल्या. ज्या डॉक्टर संजोग यांनी आपलं वैयक्तिक षटक फेकलं तर 5व्या क्रमांकामध्ये त्याने फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता. इथे मात्र समीकरण बदल येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. या दरम्यान सन्माननीय डॉक्टर डोंगरे सर आणि त्याचबरोबर डॉक्टर राहुल वीर सर यांचं खोपोली डॉक्टर राहुल वीर सर खोपोली यांचं या ठिकाणी स्पर्धेसाठी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. कारण ही महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग आहे आणि अर्थातच या वैद्यकीय क्षेत्रामधले एकापेक्षा एक सरस नावं आपल्याला आज या स्पर्धेच्या 4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. अंतिम षटकाकडे वळूया. शेवटचे षटक गोलंदाज रोहिणी यावेळी 1 धावेचं योगदान मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव संघाला मिळते. एका धावेने समीकरण बदलते. 88 धाव धावपल येतात. आता मात्र 28 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू मध्ये षटकारांची बरसात इथे होणं आवश्यक आहे. पण या षटकारांची बरसात इथे होणार का? कारण एका बाजूला अर्थातच डॉक्टर यशवंत अतिशय चांगलं योगदान त्यांनी आतापर्यंत 40 धावांचं योगदान त्यांनी आता दिलंय. पाहूया येणारी 5 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. डॉक्टर प्रसादजी पाटील आणि डॉक्टर डी.के. सर यांचं देखील आगमन. यावेळी मात्र कार्पेटस्थानी चेंडू खेळण्याचा वेळ जमिनीला सरपट चेंडू जातोय. तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडू येतोय. इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो होतोय. यष्टिषक चेंडूवर येतोय. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या त्या डॉक्टर. यावेळी मात्र यशवंत येणार आणि त्यांची वैयक्तिक धावसंख्या 42 धावा धावपल्यात. 26 धावांची गरज आहे. 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज शेवटचं षटक रोहिणी डॉक्टर रोहिणी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना यावेळी अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू इथे पाहिलाय. आता मात्र समीकरण फक्त 3 चेंडू आणि 26 धावा. फक्त औपचारिकता तेवढी बाकी राहिली या सामन्यामध्ये. कारण हा सामना रहीम 11 रत्नागिरी जो दुसरा सलग सामना खेळला आणि या विजयाच्या उंबरठ्यावर फक्त औपचारिकता तेवढी बाकी. येणारे 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. वडिया मैदानाकडे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी पुन्हा एकदा काही करू शकले नाहीत. स्वतः गोलंदाज या ठिकाणी जातात. पंचांकडे दाद मागतायत पण पायचीत हे अपील इथे नाहीये. मात्र चेंडूला अडवला. अडथळा निर्माण केला. लेदर विश्वामध्ये 10 प्रकारचे खेळाडू बाद होतात. त्याच्यामुळे चेंडूला अडथळा आणणं म्हणून अर्थात फलंदाजाला बाद दिलं जातं. या ठिकाणी मात्र टेनिस विश्वामध्ये अशा प्रकारचा नियम नाही. त्यामुळे फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये असेल. दोन्ही पंच आपल्याकडे एकत्र येतात. विचार विनिमय करतात आणि निर्णय या ठिकाणी देतील. मात्र सामन्यामध्ये औपचारिकता तेवढी बाकी राहिले. पुढचे सामने दोन्ही 6 षटकांचे असतील आणि 2 षटकं पॉवर पिचचे असतील. 2 गोलंदाज 2-2 षटकं फेकतील आणि उर्वरित 2 षटकं 1-1 गोलंदाज या ठिकाणी फेकेल. आता मात्र 26 धावांची गरज आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पायचीत LBW हे अपील मात्र या ठिकाणी अर्थात केलं गेलं होतं. परंतु इथे तुम्ही पाहिलं की या डॉक्टर्स लीग मध्ये अर्थात खेळाडूला पायचीत हे दिलं जात नाहीये. तर येणारे चेंडू मात्र बाकी येते आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद असल्याचा इशारा. कारण चेंडू खेळण्यात अडथळा दर्शवला. तर पंचांना विनंती आहे कशा प्रकारे आपण या ठिकाणी बाद दिले. ऑफसाइड इन द फील्ड आपण म्हणजे क्षेत्रीय अडथळा निर्माण केला म्हणून या ठिकाणी येस. तर लेदर विश्वामधला देखील नियम या ठिकाणी लागू करण्यात आला. तर डॉक्टर या ठिकाणी परत ते कोण बाद झाले सर डॉक्टर यशवंत यांनी झुंजार खेळी 42 धावांची मात्र सामर्थ्य. जोरदार टाळ्या वाला या खेळाडूसाठी. एका बाजूने किल्ला लढवला परंतु निर्णायक अवस्थेमध्ये 100% सामना जर तुम्ही इथे पाहिला तर रहीम 11 रत्नागिरी संघाच्या बाजूने झुकलेला. वडिया मैदानाकडे यावेळी गोलच्या डोक्यावर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू जाणार. तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान. 1 धाव मिळते संघाला. 25 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा चेंडू बाकी. 1 चेंडू 25 धावा. 101% सामना. रत्नागिरी रहीम 11 संघाने हा सामना जिंकलाय. औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातला.
आणि यावेळी सोयीचा इशारा येतोय कारण डावेष्टीच्या बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. 24 धावांची अजूनही गरज आहे. अंतिम चेंडू आहे. एका बाजूने जर आपण पाहिलं तर डॉक्टर यशवंत याने 42 धावांची झुंजार खेळी केली पण त्याला इतर खेळाडूंनी साथ दिली नाही आणि त्या माध्यमातून हा संघ मात्र पराभवाच्या छायेत अर्थात निमा PCMC धनश्री 11 पुणे संघ. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर अर्थातच कोणत्या प्रकारची धाव येणार नाही कारण फलंदाज कदाचित धावचित नाही होऊ शकला आणि अशा प्रकारे 23 धावांनी हा सामना अर्थात जिंकलाय तो रहीम 11 रत्नागिरी संघ. सलग दुसरा सामना खेळला. पहिला सामना रायगड बरोबर ते पराभूत झाले पण दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी आव्हान आपलं जिवंत ठेवलं तर रहीम 11 रत्नागिरी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि निमा PCMC